नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या आपल्या चॅलेंजमधला आजचा आपला 23वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे संगतीबद्दल असणार आहे. आपण सगळ्यांनीच ही गोष्ट ऐकली असेल की अंगुलीमाल नावाचा एक डाकू असतो. तो एका जंगलामध्ये राहत असतो आणि त्याने एक पण घेतलेला असतो की तो 1000 माणसांना मारणार. 999 माणसांना मारण्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळतं. आता फक्त एकच माणूस बाकी असतो. हे कळाल्यानंतर त्याची आई ती सुद्धा त्या जंगलामध्ये जाणं टाळते आणि त्यावेळी गौतम बुद्ध हे त्या रस्त्यानं चालत चाललेले असतात. ते बघून अंगुलीमाल खुश होतो आणि तसा त्यांच्याकडे धावतच जातो. पण तिथं गेल्यानंतर तो जरा आश्चर्यचकित होतो की हा साधू आपल्याला बघून गडबडला कसा नाही, आपल्याला तो घाबरला कसा नाही, मारायच्या आधी बोलून बघावं म्हणतो. बोलता बोलता गौतम बुद्ध म्हणतात की तुम्हाला मार, पण त्याआधी माझी एक अट आहे, ती पूर्ण करून दाखव. अंगुलीमाल म्हणतो अट काय? तर गौतम बुद्ध त्याला एक झाड कापायला होतात. सांगितल्या क्षणी तो झाड कापतो. मग गौतम बुद्ध म्हणतात आता ते झाड जोडून दाखव. अंगुलीमाल आश्चर्यचकित होतो. त्याला प्रश्न पडतो की तोडलेलं झाड जोडायचं कसं? त्यावर गौतम बुद्ध उत्तर देतात की तोडणं खूप सोपं आहे, पण जोडणं अवघड आहे. या त्यांच्या 5-10 मिनिटाच्या संभाषणातच बुद्धम शरणम गच्छामी म्हणत अंगुलीमाल सुद्धा बुद्धांना शरण जातो. इतिहासाची पुनरावृत्ती बघा. अशीच सेम घटना ही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बाबतीत घडते. 1000 रुपयाची सुपारी घेऊन तरुण फुलेंना मारायला येतात आणि तिथं सुद्धा अगदी छोट्याशा संभाषणावर ते तरुण पुढे जाऊन फुलेंचं काम करतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल, तुम्ही कुठल्याही वातावरणात वाढलेला असाल, सज्जन माणसाची संगत तुमचं आयुष्य कुठल्याही क्षणाला बदलायची ताकद ठेवते. सोडून द्या तुमच्या अडचणी काय आहेत, सोडून द्या तुम्ही कुणाबरोबर लढताय, सोडून द्या तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहे. महत्त्वाचं हे आहे की ह्या सगळ्याला सामोरं जात असताना हे सगळं तुम्ही कुणाच्या संगतीत करता. संगतीच्या महतीबद्दल महाभारताचा दाखला घेत मी एकदा असं लिहिलं होतं की सज्जन माणसाच्या संगतीमध्ये वाईट वेळेत सुद्धा सत्कार्याचीच निर्मिती होते. अशी ओळ इतिहासामध्ये लिहिली गेली जेव्हा विध्वंसक युद्धाच्या रणांगणामध्ये सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णाकडून गीता सांगितली गेली. धन्यवाद.